कुरुंदवाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात आज सर्वसाधारण सभा झाली। सभेच्या सुरुवातीलाच विरोधी नगरसेवक तानाजी आलासे, दीपक परीट आणि विशाल पाटील यांनी कृष्णा घाट परिसरातील माती चोरी, कचरा डेपोतील शेड हटवणे आणि औद्योगिक वसाहतीतील माती मुरुम याबाबत प्रश्न उपस्थित केले। या मुद्द्यांवरून सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं। यावेळी नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी आयत्या वेळचा विषय सभेत कसा मांडला जातोय असा सवाल उपस्थित केला। दरम्यान उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी कृष्णा घाट हा महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील भाग असून तेथील माती नेण्याचा विषय पालिकेशी संबंधित नसल्याचं स्पष्ट केलं। औद्योगिक वसाहतीतील माती मुरुम हा संबंधित प्लॉटधारकाचा विषय असल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनीही सांगली पाटबंधारे विभाग आणि महसूल विभाग यांच्याकडे त्या मालमत्तेचे अधिकार असल्याचं सांगत पालिकेचा त्याच्याशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं। तरीही विरोधकांनी आपली भूमिका कायम ठेवली। यानंतर सभेतील इतर विषयांवर चर्चा करत शहरातील अतिक्रमण नियमन योजना प्रभावीपणे राबवणं, पात्र लाभार्थ्यांना घरं उपलब्ध करून देणं, अतिक्रमित जागांचे सर्वेक्षण आणि मोजणीसाठी त्रयस्थ संस्थेमार्फत प्रक्रिया राबवणं यासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, रस्ते विकास, पथदिवे आणि नवीन विजेचे खांब उभारणं आणि 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली। जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी अर्ज फी 10 रुपये निश्चित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। याशिवाय वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करणं, बांधकाम विभागासाठी तांत्रिक पर्यवेक्षक सेवा घेणं, औद्योगिक भूखंडाचे दर कमी करण्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठवणं आणि शहरातील मंदिरं, मस्जिद आणि धार्मिक स्थळांचा घरफाळा माफ करण्याचा ठराव संमत करण्यात आला।